पवार कुटुंबात आजोबांपेक्षा नातू श्रीमंत, शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची मालमत्ता जास्त, राज्यसभेसाठीच्या प्रतिज्ञापत्रामुळे माहिती उघड, नातू आजोबांपेक्षा 27 कोटी रुपयांनी आता पार्थ पवार श्रीमंत असल्याचं समोर आलंय। राज्यसभेचा अर्ज भरण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रयत्न, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती, अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी शरद पवार पक्षाचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूत्रांची माहिती, राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी सुद्धा 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न करण्यात आला। मवियाकडून शरद पवार यांना उमेदवारी दिली गेली तर विलिनीकरणाचे सगळे मार्ग बंद होणार, त्यामुळे अजूनही विचार करता येईल असा प्रस्ताव दिला गेल्याची माहिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची माहिती, शरद पवारांच्या पक्षाच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीकडून मात्र उत्तर नाही, सूत्रांची माहिती। राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी देखील अकोला महापालिकेच्या 8 स्वीकृत सदस्यांची निवड, 4 जागा सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षांच्या अकोला सुधार आघाडीला, विरोधक असलेल्या काँग्रेसला 2, ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी 1 स्वीकृत नगरसेवक। उमरगा पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा, आकांक्षा चौगुलेंची पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड, आकांक्षा चौगुले माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या कन्या, मुलीच्या निवडीवर वडिलांचा भन्नाट डान्स। पंचायत समिती सभापती पदावर महिला राज, 8 पैकी 7 पंचायत समितीवर महिला सभापती, सर्वाधिक 6 सभापतीपद शिवसेनेच्या वाट्याला, 2 पंचायतींवर भाजपचा झेंडा। आम्ही कामे करू आणि एकनिष्ठ कामे करू। सर्वप्रथम मी जनता पार्टीचे आभार मानते, राणादादा, मल्हारदादा आणि अर्चनाताई यांचे मी आभार मानते। त्यांनी जो विश्वास टाकला आमच्यावर तो आम्ही पूर्ण करू। परभणी जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीची मोठी खाई, भाजप वगळता सर्वच पक्ष एकत्र, शिवसेनेला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता, राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद, काँग्रेस ठाकरे सेनेला सभापतीपद मिळण्याची शक्यता। अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल रावदेव यांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा, महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाची संधी न दिल्यामुळे रावदेव होते नाराज। मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेत काही त्रुटी, केवळ पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, बच्चू कडूंची प्रतिक्रिया, तर 15 मार्चला शेतकरी नेत्यांची बैठक घेऊन सरकारपुढे मागण्या मांडणार, कडूंचं विधान। जे सरकार तारखेपासून घाबरत होतं, दूर जात होतं, आम्ही जेव्हा मुंबईला कर्जमाफीसाठी मिटिंगला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाल्या, पण त्या टीकेकरांना आता उत्तर भेटलेलं आहे, कर्जमाफीची घोषणा झालेली आहे। ह्या कर्जमाफीबाबत आता पुढं काय पवित्रा घ्यावा त्यासाठी मग राजू शेट्टी असेल, नवलेजी असेल, वामनराव चटप असेल किंवा तुपकर असेल किंवा अधिक जे काही शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांच्यासोबत आम्ही लगेच 14 किंवा 15ला बैठक घेऊ आणि तिथं निर्णय आम्ही सांगू का नेमका कशा पद्धतीनं आता सरकारला समोर जायचं। मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीच्या नावाखाली शुद्ध फसवणूक, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील देवरे यांचा आरोप, शेतकऱ्यांना आमच्या प्रोत्साहनाचं अद्यापही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, सुनील देवरे यांचा आरोप। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा उतारा कोरा 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 करू असं, परंतु ह्या 2 लाखापर्यंतच्या योजनेमध्ये, कर्जमाफीच्या योजनेमध्ये तसं कुठेही चित्र दिसत नाही। म्हणजे आपण एका साईडला 7-12 उतारा कोरा करण्याची भाषा करतात आणि दुसऱ्या साईडला फक्त 2 लाखापर्यंत मदत देतात किंवा कर्जमाफी करतात, हे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे। शिंदे समितीला आढळल्या 48 लाख कुणबी नोंदी, शिंदे समितीच्या आकडेवारीनं मराठा ओबीसी समाजाची दिशाभूल, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा आरोप, तर आधी 58 लाख ओबीसी नोंदी सापडल्याचा दावा, आता 48 लाख ओबीसी नोंदी कशा झाल्या, तायवाडेंचा सवाल। काल जे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की 45 लाख नोंदी सापडल्या। यापूर्वी जी आकडेवारी देण्यात आली होती त्यानुसार 57,41,हजार नोंदी सापडल्या होत्या।
मग या 12 लाख नोंदी गेल्या कुठं? पिढ्यानं पिढ्या एखाद्या कोण व्यक्तीकडे कुणबी जातीचं म्हणजे ओबीसी प्रमाणपत्र असेल, त्याला तुम्ही नवीन याच्यामध्ये कसे घेतात? म्हणून हे आकडे म्हणजे ओबीसी समाजाची दिशाभूल आहे आणि मराठा समाजाची दिशा. दिल्लीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी घेतली आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांची भेट. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत राज्यसभेत आवाज उठवण्याची केली विनंती. आमदार रोहित पवार आज दिल्लीत अरविंद केजरीवालांची भेट घेणार. व्हीएसआर आणि एरो कंपनीच्या संशयास्पद कारभार याबाबत माहिती देणार. तसंच आगामी संसदीय अधिवेशनात या विषयावर आवाज उठवा यासाठी करणार विनंती. खासदार संजय राऊतांची संदीप देशपांडेंच्या उपहारगृहाला भेट. संदीप देशपांडेंच्या इंदुरी चाट या उपहारगृहाला राऊतांची भेट. मुंबईतील शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये टेनिस स्पर्धा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सदिच्छा भेट. दरवर्षी शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीनं टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाचा आज जयपूरमध्ये विवाह सोहळा संपन्न. आमदार प्रवीण दरेकरांनी लग्नात मंगलाष्टका गायल्या. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या मनसर शहरात धार्मिक वाद उफाळला. मशिदीखाली भुयार सापडल्याच्या चर्चेनंतर आता बार्वेवर रणकंदन. बार्वेच्या शेजारी असलेल्या दर्गा अनधिकृत असल्याचा हिंदुत्व संघटनांचा दावा. खासदार मेधा कुलकर्णीही मंचरला भेट देत परिस्थितीची केली पाहणी. जिथे मजार नव्हती तिथे मजार आली. त्याला खोली नव्हती ती खोली आली. त्याच्या आजूबाजूला राहायला म्हणून नव्याने खोल्या बांधून तिथे लोकं राहायला आली. थडगी नव्हती ती नव्याने थडगी सदृश एक तिथे पांढऱ्या रंगाचे दगडचं एक आरेखन केलेलं आहे की जसं काही याच्या खाली कोणातरी पुरलं आहे. 2 महिन्यापूर्वी ती जागा सर्वे केली होती. तहसीलदार आले होते, प्रांत आले होते. त्यांनी ती सगळी जागा तपासलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर आदेश केलेले आहेत. त्या जागेवर शासकीय मालमत्ता असल्याचा सातबाऱ्यावर नावं लागलेली आहेत शासनाची. पुन्हा एकदा असं असून सुद्धा इथे काय चाललं आहे? हे आंधळं दळते आणि कुत्रपीठ खाते हा प्रकार इथे चाललेला आहे. ही नागपूरच्या उमरेडमधल्या पेपरफुटी प्रकरणी सेवानिवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चे यांना अटक. काल टार्गेट कोचिंग क्लासेसचे संचालक अतुल चौधरी यांना अटक. टेस्ट सिरीजमध्ये झालेला रसायनशास्त्राचा पेपर आणि 18 फेब्रुवारीला बोर्डानं घेतलेला पेपर यांचा प्रश्नक्रम बऱ्यापैकी सारखा असल्यानं गुन्हा दाखल. हिंगोलीच्या धनगरवाडीमधल्या विहीर चोरी प्रकरणी अखेर अधिकाऱ्यांवर गुन्हा. तांत्रिक अधिकारी आणि ग्राम रोजगार सेवकावर गोरेगाव पोलिसात गुन्हा. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश. रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरीचं काम न करता 1,75,000 निधी अपहार केल्याचा होता आरोप. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयासमोर मध्यरात्रीतून अज्ञातांनी उभारलाय तब्बल 9.5 फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा. पुतळ्याच्या परवानगीसाठी गावकरी एकत्र. ठाण्याजवळच्या मुंब्रा कौसा भागात पहाटे 4:45च्या सुमारास गोळीबार. व्यावसायिक नदीम मोईनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार. आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवरही गोळीबार. 2 स्थानिक जखमी. आरोपी शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी याला अटक. मुंबईच्या कांदिवली पूर्वेत लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची गुंडागर्दी. महापालिकेच्या कारवाई पथकावर काल रात्री अनधिकृत फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला. जेसीबीची तोडफोड. 3 कर्मचारी गंभीर जखमी. 12हून अधिक अनधिकृत फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल. 3घांना अटक. नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. 1,25,00,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या 3घांना अटक. जीएसटी विभागाच्या 2 अधिकाऱ्यांसह आणखी 1 जण ताब्यात. भंडाऱ्यात कुख्यात ड्रग्ज तस्करावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई. ड्रग्ज विक्री आणि पुरवठा करण्यासोबतच दहशत माजवणारा 7 जाहीद कुरेशी अटकेत. अमरावती कारागृहात रवानगी. बीएलओच्या कामात शिक्षकांना गुंतवू नका. संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या नियुक्तीचे आदेश रद्द करण्याची मागणी. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकाऱ्यांना निवेदन. भंडाऱ्याच्या पवनी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे. नगरपालिकेचं घनकचरा आणि घरगुती कचरा उचलण्याचं कंत्राट संपल्याचा नागरिकांना फटका. शिवसेनेचे पवनी शहर प्रमुख किशोर पंचबाई यांनी अखेर स्वतःच्या ट्रॅक्टर हा कचरा उचलण्यासाठी केलाय उपलब्ध.
भंडाऱ्यात कोट्यवधीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून अशुद्ध पाण्याचा पुरवठा. खासदार प्रशांत पडवळेंनी दखल घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, पडवळेंचे निर्देश. बीडच्या पांगरी येथील ओंकार साखर कारखान्याचा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाकडून बंद. पाणीपट्टी थकीत राहिल्यानं पाणीपुरवठा बंद. वाण धरणातून कारखान्याला होतोय पाणीपुरवठा. पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील डिलिव्हरी बॉयकडून विनयभंग. तू खूप सुंदर दिसतेस म्हणत हाताला स्पर्श केल्याचा तरुणीचा आरोप. डिलिव्हरी बॉयच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. परभणीत राणी सावरगाव येथे द पिताश्री ऑफ ऑल इस्लामिक पातशाह या इंस्टाग्राम पोस्टबद्दल तरुणाला मारहाण. 9 जणांवर गुन्हा दाखल. रात्रभर पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकारी गावात तळ ठोकून. घटनेच्या निषेधासह आरोपीच्या अटकेसाठी राणी सावरगाव बंद. होमिओपॅथीचं शिक्षण घेणाऱ्या 25 वर्षीय विद्यार्थिनीची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या. नांदेडच्या हडको परिसरातील घटना. मुलीचा घातपात झाला असून वसतिगृह संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, पीडित कुटुंबियांची मागणी. फाशी नसून तिला मारून लटकवण्यात आले असल्याचा मला संशय आहे. जोपर्यंत त्याचा छडा किंवा तपास लागणार नाही, की माझ्या मुलीला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत मी डेड बॉडी नेऊन अंत्यसंस्कार करणार नाही आणि इथून उठणारही नाही. फीस काही असं होतं, ते फीस होय काय आहे त्याचं माहिती नाही. आता तिथं जे झालं ते कळलं आम्हाला. काय फक्त मुलगी हुशार होती. आत्महत्या माझी मुलगी करू शकत नाही. माजी विरोधी पक्षनेता जीवन घोगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी घोगरेंवर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. नाशिकमध्ये आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या. जिल्हा शासकीय रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर निलेश जेजुरकर यांची पत्नी गंगापूर रोडवरच्या राहत्या घरात नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या. कारण अस्पष्ट. बीडच्या माजल गावात सराफा व्यापाराला लुटणाऱ्या टोळीच्या विरोधात पोलिसांची कडक कारवाई. 4 आरोपींवर मिनी मकोका लावण्याचा निर्णय. सराफा व्यापारी अमोल गायके यांची दुचाकी अडवून तब्बल 59 लाख रुपयांचे दागिने चोरांनी लुटले होते. अकोल्यातल्या जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेला चोरीचा प्रकार पोलिसांकडून उघड. चोरट्याला अटक करून सोन्याचं मंगळसूत्र आणि रोख रक्कम पोलिसांकडून जप्त. लातूरच्या औसा तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला भरधाव आलिशान कारची जोरदार धडक. घटनेत 3घांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी. अपघातामुळे मार्गावरच्या वाहतुकीवर काही काळ परिणाम. कोल्हापूरच्या तांदुळवाडी गावाजवळ एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा अपघात. बसचा टायर फुटल्यामुळे बस हायवेवरच्या डिवायडरला आदळली. एक महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत, इतर प्रवासी सुखरूप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.